Lesson number 14, My Books. Standard 4th, Balbharti. I love my books. They are the homes of queens and fairies, and knights and gnomes. Each time I read, I make a call on some quaint person, large or small, who welcomes me with a hearty hand and leads me through his wonderland. Each book is like a city street along whose winding way I meet new friends and old who laugh and sing and take me off adventuring. Anonymous. ही जी पोयम आहे माय बुक्स म्हणून, ही पोयम तुमच्या लक्षात आलं असेल की बुक्सवरती आहे, म्हणजे पुस्तकं आपण जे वाचतो त्यावरती आहे. इथं कवी जो आहे त्याचं नाव दिलं नाही म्हणून ॲनोनिमस दिलेलं आहे, जे नॉट मेन्शन, दिलंच नाही इथं नाव त्याचं. ओके, न हे बुकबद्दल माहिती काय दिली आहे, कवीला काय वाटतं जेव्हा त्याला बुक्स का आवडतात, कारण तो सांगतो आय लव्ह माय बुक्स, दे आर द होम्स ऑफ क्वीन्स अँड फेरीज अँड नाईट्स अँड नोम्स. त्याला बुक्स यासाठी आवडतात की त्याला ते क्वीन जे म्हणतो आपण, राणी असेल, त्याच्यात आपल्याला कुठल्या गोष्टी वाचायला मिळतात. राणी असेल, परी असेल, किंवा शूरवीर जे लोक असतील आजपर्यंत होऊन गेले इतिहासात, किंवा घोड्यावरनं जे लढत होते असे शूरवीर जे होते माणसं, आणि नोम्स जे आपण म्हणतो ना की छोटे छोटे आपण गोष्टी ऐकलेलं असतं की छोटे ठेंगणे लोक जी राहायची जमिनीमध्ये आणि जादू वगैरे करायची. तर काय बरं ते 7 ठेंगणे म्हणून अशी गोष्ट होती ना, तर ते असे अनेक गोष्टी आपल्याला, चमत्कारिक गोष्टी, तऱ्हेच्या गोष्टी आपल्याला या बुक्समुळे वाचायला मिळतात, या पुस्तकांमुळे. मग काय होतं, ईच टाईम आय रीड आय मेक अ कॉल ऑन सम क्वेंट पर्सन, लार्ज और स्मॉल. जेव्हा मी पुस्तक एखादं वाचायला घेतो नवीन, तेव्हा काय होतं की मला एक नवीनच व्यक्ती तिथनं भेटायला मिळते. तिथं व्यक्ती ती लार्ज असते, कधी मोठी असेल, कधी लहान असते, स्मॉल असते, आणि ते अगदी मनापासून माझी मदत जणू करते. हू वेलकम्स मी विथ अ हार्टी हँड अँड लीड्स मी थ्रू हिज वंडरलँड. आणि ती व्यक्ती मला त्याच्या चमत्कारिक ज्या हे आहे, जग आहे, तिथं घेऊन जाते. म्हणजे आपण अलाइस इन वंडरलँड कसं एखादी गोष्ट ऐकली आहे किंवा पिक्चर पाहिला असू, त्याच्यात दाखवलं ना की चमत्कारिक जग आहे, जिथे सगळ्या चमत्कारांनीच भरलेल्या गोष्टी दिसतील आपल्याला, अद्भुत आहेत, आश्चर्यचकित आपल्याला मन होईल असं काहीतरी तिथं घडत असतं. आपल्या जगापेक्षा जरा काही वेगळंच आहे, काल्पनिक हे जग आहे. ही कविता थोडी माय बुक्स आहे ती काल्पनिक आहे, तर काल्पनिक लिहिली आहे. पण मग आपण अशी गोष्टी वाचतोच ना, पिक्चर्स पण बघतो कधी कधी लहान मुलांचे, की ज्याच्यात आपल्याला काहीतरी काल्पनिक बघायला मिळतं आणि ज्याच्यात मग अद्भुत असतं, चमत्कारिक असं, या गोष्टी आपल्याला आवडतात. या बुक्समुळे आपल्याला एक वेगळ्याच आपण जगात जातो, हां, जे आपण रोज बघत नाही असं. ईच बुक इज लाईक अ सिटी स्ट्रीट अलॉंग हुज वाइंडिंग वे आय मीट. एखादं हे प्रत्येक बुक, जसं मला असं वाटतं की एखाद्या गावातला एखादा रस्ता आहे ना, तसं वाटतं मला. त्या रस्त्यावरनं आपण जाताना जसं काही काही नवीनच आपल्याला मित्र भेटतात, फ्रेंड्स भेटतात, आणि कधी मग आपल्याला बघून ते हसतात, आपल्यावर ते गाणं म्हणतात, आणि आपल्याला ते कुठेतरी घेऊन जातात ॲडव्हेंचरिंगसाठी. म्हणजे काय, नवीनच काहीतरी साहसी प्रवास म्हणतो ना, धाडसी प्रवास असा, की जिथं आपल्याला काहीतरी नवीन करायचे, साहसी गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळे या गोष्टी मला बुक्स ज्या आहेत त्या ॲडव्हेंचरिंग असं वाटतात.